राजकीय किंवा सामाजिक, आर्थिक किंवा कृषी विषयक, खेळ असो वा मनोरंजन, आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वेध घेणारी, आपल्या समस्या जाणून घेणारी एकमेव वाहिनी सातारा 24 तास. आवाज सातारकरांचा. माझं नाव ॲडव्होकेट प्रतापराव नारायणराव पवार तथा आबा. शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना या कणजे गावामध्ये माझे वडील कैलासवासी ॲडव्होकेट नारायणराव पवार, कैलासवासी श्री साहेबराव पाटील वगैरे माणसांनी केली. पुढच्या काळामध्ये आमच्या संस्थेचे चेअरपर्सन विठ्ठलराव किर्दत गुरुजी यांच्यामार्फत या भागामध्ये हा प्रसार झालेला आहे. आज 50 वर्षाची ही शाळा झालेली आहे. ते बघताना आणि आमच्या पूर्वजांनी लावलेलं रोपटं आज एवढं मोठं झालेलं आहे हे बघताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आमच्या संस्थेच्या मार्फत जे काही विविध उपक्रम आम्ही समाजामध्ये राबवतो आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल, केवळ शैक्षणिक कार्यक्रम आम्ही करतो असं नाही तर सामाजिक, आर्थिक, क्रीडा या सर्वांमध्ये आमच्या शाळेनं नाव कमवलेलं आहे. अनेक ठिकाणी आमची संस्था म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता ती नावारूपाला आलेली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतलेले आणि ते चमकलेले आहेत. जे आहे ते आमच्या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. संस्थेला आणि शाळेला 50 वर्ष ही पूर्ण झाली म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे. आमच्या या संस्थेची स्थापनेला 50 वर्ष झालेली आहेत आणि संस्थेच्या वतीनं जी शाळा चालवली जाते ती श्रीपतराव पाटील हायस्कूललाही यावर्षी 50 वर्ष होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही अनेक उपक्रम आमच्या संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून राबवत आहोत. विशेषतः आम्ही प्लास्टिक निर्मूलन करण्याच्या उद्देशानं पहिल्यांदा आम्ही समाजातील लोकांच्याकडून मशीन्स, शिलाई मशीन्स आम्ही देणगी रूपानं मिळवलेले आहेत. या मशीनच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही शिक्षकांना प्रशिक्षित केलं की जेणेकरून कापडी पिशव्या तयार करणे आणि त्या तयार करून समाजामध्ये वाटप करणे यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शिक्षकांना पहिल्यांदा तयार करून घेतल्यानंतर विद्यार्थी तयार झाले. आज आमचे विद्यार्थी या 30 मशीनच्या माध्यमातून अनेक कापडी पिशव्या तयार केलेल्या आहेत. जवळजवळ कार्यक्रमाच्या माध्यमातून 2000 कापडी पिशव्या आत्तापर्यंत आम्ही वितरित केलेल्या आहेत की जेणेकरून प्लास्टिक पिशव्या न वापरता ह्या कापडी पिशव्या वापरण्यात याव्यात आणि प्लास्टिक नष्ट व्हावं हा शाळेचा उद्देश आहे. याचबरोबर ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छतेचा संदेश आणि मुलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून पहिल्या महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी मुलांच्याकडून आम्ही ग्राम स्वच्छता करून घेतो. याचबरोबर या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एक सार्वजनिक बाग जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना आणि मुलांना अभ्यासासाठी सोयीची व्हावी म्हणून या ठिकाणी देवस्थानच्या जागेमध्ये 30 गुंठे जागा घेऊन या ठिकाणी आम्ही चांगली बाग उभी करायचा प्रयत्न चालू केलेला आहे. याचबरोबर महिलांसाठी आरोग्य शिबिर याचं आयोजन करून डॉक्टर स्नेहल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरच्या संदर्भामध्ये प्रबोधनाचा एक साधारणतः 300 ते 400 महिलांचा एक वर्ग घेतलेला आहे आणि याच महिलांची या डिसेंबर महिन्यामध्ये तपासणी करून कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचा शाळेने संकल्प घेतलेला आहे. याचबरोबर क्रीडामध्ये कबड्डीच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. याच अनुषंगानं सायकलची रॅली आम्ही शुक्रवारी दिनांक 6 रोजी आपल्या सातारा शहरामधून काढतोय की जेणेकरून वायू प्रदूषण, हवा प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा वापर करावा हा प्रसार आम्ही या सातारा शहरामध्ये करण्याचा आमच्या विद्यार्थ्यांचा मानस आहे. याचबरोबर अनेक उपक्रम म्हणजे विशेषतः अनेक विविध वक्ते आम्ही या ठिकाणी बोलवतोय. यामध्ये पत्रकार मंडळी आहेत, यामध्ये न्यायाधीश मंडळी आहेत, यामध्ये वकील मंडळी आहेत, यामध्ये डॉक्टर मंडळी आहेत. या सर्वांना आम्ही या ठिकाणी बोलवतोय आणि आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. विशेषतः प्रताप गंगावणे या ठिकाणी आम्हाला त्यांनी वेळ दिलेली आहे आणि या ठिकाणी व्याख्यान मुलांना देणार आहेत, संवाद साधणार आहेत. या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात आणि आमच्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने मी आपलं मनोगत अभिनंदन करतो. माझी विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेसाठी देणगी रूपानं स्पीकर बॉक्स, स्पीकर सिस्टीम, साऊंड सिस्टीम त्यांनी स्वतःहून इच्छेने दिली आहे. त्याचा कार्यक्रम आम्ही शनिवारी घेतलेला आहे. याचबरोबर अनेक माजी विद्यार्थ्यांनी ह्या संस्थेला आर्थिक मदतही केलेली आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आम्ही दरवर्षी घेतच असतो जेणेकरून या शाळेबद्दल विद्यार्थ्यांची आपुलकी
विद्यार्थ्यांचं प्रेम आणि विद्यार्थ्यांची जी नाळ जुळलेली आहे ती कायम तशीच राहावी। याचबरोबर जे नामांकित विद्यार्थी आहेत जे समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्या विद्यार्थ्यांचा आत्ताच्या चालू विद्यार्थ्यांच्या बरोबर एक चांगला वैचारिक पगडा पडावा म्हणून त्यांची आम्ही व्याख्यानही आयोजित करतो। आणि आम्ही कसे घडलो या संदर्भातले अनेक मान्यवर व्यक्तींचे लेख, विद्यार्थ्यांचे लेख आम्ही घेऊन एक आमची सुंदर अशी स्मरणिका आम्ही तयार करीत आहोत। सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद आणि विशेषतः आमच्या या श्रीपतराव पाटील हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, याचबरोबर आमच्या शाखेचे या संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक, याचबरोबर प्राथमिक शाळा आणि आदर्श विद्यामंदिर आणि माणिक कासट बालक मंदिर या ठिकाणचे सर्व कर्मचारी या संपूर्ण महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। शाळेत शिकते, मला आमच्या शाळेत उपक्रम चालतो पिशव्या शिवायचा। आम्ही इथं कार्यानुभवच्या तासाला 2च्या नंतर इथं येतो आणि पिशव्या शिवतो। आम्हाला